कोणी सांगितलं? सेन्सरी ऑर्गन नवीन नई सुबह नया चॅप्टर. नई सुबह नया चॅप्टर. काय काय असतं सेन्सरी ऑर्गन मध्ये? स्किन झालाय तुमचा. पहिले आय. आय इज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ द विजन विच इज सिच्युएटेड इन अ ऑप्टिक कॅव्हिटी ऑफ द स्कल. स्कल मध्ये ऑप्टिक कॅव्हिटी असते, तिथं काय असतं? डोळा असतो, आय. इट कंटेन्स आय बॉल विच इज सराउंडेड अँड सपोर्टेड बाय द नंबर ऑफ द accessory मसल्स. आयची जी मुवमेंट होती वरती खाली डावीकडं मध्ये, हे सगळे accessory ऑर्गन्स मसल्स तिथं त्याला हेल्प करतात मुवमेंटला. तर स्ट्रक्चर ऑफ द आय. आय मध्ये काय काय असतं? आयब्रोज असतात, पार्लर मध्ये करता पैसे देऊन. आयलिड्स, मस्कारा भरता, तेच भरतात ना मस्कारा. आयब्रोज काय असतात? थिक स्किन, आणि त्याच्यावरती काय असतं? हेअर्स असतात. ते हेअर्स कशाला प्रिव्हेंट करतात? जे ड्रेपिंग ऑफ द स्वेट इन टू द आईज, डोळ्यामध्ये घाम जाऊ नये त्याच्यापासून ते आयब्रोजचं काम करतं. आयब्रोज काम करतात. देन आयलिड्स, दे आर अप्पर अँड लोअर आयलिड्स विच प्रोटेक्ट द आय. दोन आयलिड्स आहेत, अप्पर अँड लोअर. अप्परचं मुव्हेबल असतं, जास्त मुव्हेबल असतं. द अप्पर eyelids is a large and more mobile. It rise by the levator palpebral muscle. हे कशापासून बनलेलं आहे? लेव्हिएटर पाल्पेब्रम मसल पासून बनलेलं आहे. आणि जे दोन्ही आयलिड्स आहेत आर कव्हर एक्सटर्नली बाय स्किन अँड लाईन इंटरनली बाय कंजक्टिव्हा. जे दोन्ही आयलिड्स आहेत त्याच्या आतमध्ये कंजक्टिव्हा आहे, जे व्हाईट कलरचा डोळा आहे त्याला कंजक्टिव्हा बोलतो. तिथे इन्फेक्शन झालं काय होतं? कंजक्टिव्हायटिस, डोळे येणं. गॉगल बिगल लावून येणार त्यातून. हा, आता इथं खाली कंजक्टिव्हायटिस बघितलं असेल ना कधी? असं पूर्ण डोळा लाल होतो, ते डोळे येणं म्हणतात त्याला. डोळे येणं नाही, असं काय नाही, कधी पण येतो. मग ते एकमेकांना बघायचं नाही, मग दुसऱ्याला पण येतो. असं पूर्ण डोळा ते कंजक्टिव्हा. आणि एक्सटर्नली काय असते? स्किन असते. Eyelashes are short hair which project from the free margin of the eyelids. The hairs say they. Then lacrimal apparatus. It concerns with the projection of the tear and it consists of जे लॅक्रिमियल apparatus ते काय करतं? टीयरला प्रोजेक्शन करतं, प्रोड्यूस करतं. आणि त्याच्यामध्ये काय काय? लॅक्रिमियल ग्लँड्स असतात, सिच्युएटेड इन लॅटरल एंड ऑफ द अप्पर आयलिड्स. अप्पर आयलिडच्या लॅटरल भागात ते लॅटरल ग्लँड असते. डायग्राम मध्ये बघितलं असेल, डायग्राम मध्ये जे लोकेशन दिसत असेल. आणि लॅक्रिमियल डक्ट असते, लॅक्रिमियल सॅक असते, आणि नॅझो लॅक्रिमियल डक्ट थ्रू विच टीयर इज कॅरीड टू द नेझल कॅव्हिटी. जे नॅझो लॅक्रिमियल डक्ट आहे त्याच्यातून जे आपण रडतो त्यावेळेस पाणी येतं ऑप्टिक नेझल कॅव्हिटी मध्ये, त्याच्या थ्रू. ते कुठल्या चेंबर्स मध्ये काय असते? ते पुढे ऍक्वेस चेंबर ते आहे पुढे. आता जे मसल आहेत आय मुवमेंट साठी, कुठले कुठले कोणते कोणते मसल काय काम करते? तर डोळ्यातले जे मसल आहे त्याला रेक्टस मसल बोलतात. तर सुपेरियरची रेक्टस मसल आहे ती काय काम करते? डोळ्याच्या वरती मुवमेंटचं काम करते. जी इन्फेरियर आहे ती डोळ्याला डाऊनवर्ड हे करण्यासाठी हेल्प करते. ज्याने मिडियल रेक्टस आहे इनवर्ड, डोळे आतमध्ये घेण्याचं काम करते असं. देणे लॅटरल लॅक्टस आहे आउटवर्ड करायचं काम करते. आणि दोन्ही एकत्र होत असं असं होत असेल तर देणे इन्फेरियर ऑब्लिक काय करते? डोळ्यात इन्फेरियर ऑब्लिक दोन काम करते. डोळ्याला वरती पण नेते, मूव्ज अप अँड आउटवर्ड, वरती आणि बाहेरच्या बाजूला. विचार करताना आपल्याला फेकायचं आहे काहीतरी आता. तर सुपेरियर ऑब्लिक काय करते? मूव्ज डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. आता हे सुपेरियर आणि इन्फेरियर मध्ये कन्फ्युजन होईल ऑब्लिक मध्ये.
रेक्टस आहे सुपेरियर रेक्टस ती वरती डोळ्याचं काम करते, इन्फिरियर रेक्टस खाली करते, आणि जी सुपेरियर इन्फिरियर ऑब्लिक आहे ती डोळ्याला, इन्फिरियर म्हणजे तुमच्या काय डोक्यात खालचा भाग, इन्फिरियर खाली ना, सुपेरियर वरती, इन्फिरियर ऑब्लिक ते काय करते डोळ्याला वरती आणि आउटवर्ड, ऑब्लिक इन्फिरियर, आणि सुपेरियर ऑब्लिक डाऊनवर्ड आणि आउटवर्ड. तर हे एक्स्ट्रिन्सिक मसल आहेत आईच्या मुवमेंट साठी हेल्प करतात. देन येतं आयबॉल. आयबॉल इज अ ऑलमोस्ट स्फेरिकल इन शेप. इट इज सिच्युएटेड इन अ अँटेरियर पार्ट ऑफ द ऑर्बिटल कॅव्हिटी. आयबॉल कुठं असतो? ऑप्टिक कॅव्हिटीच्या अँटेरियर पोर्शन मध्ये असतो. द आयबॉल कंटेन 3 कोट्स अँड द लाईट ट्रान्समिटेड स्ट्रक्चर. आयबॉल मध्ये 3 प्रकारचे कोट्स असतात. ते कुठले कुठले? आउटर फायब्रस कोट कंटेनिंग द स्क्लेरा अँड कॉर्निया, आणि मिडल व्हॅस्क्युलर कोट कंटेनिंग द कोराइड, सिलिअरी बॉडी आणि आयरिस, आणि इंटरनल नर्वस कोट कंटेनिंग द रेटिना. डायग्राम मध्ये अजून तुम्हाला स्पष्ट दिसून जाईल. आयरिस, सिलिअरी बॉडी, कॉर्निया, स्क्लेरा आणि रेटिना. तर जी लाईट ट्रान्सफर होते आपल्या ह्याच्यामध्ये ती 3 फेज मधून होते. एखाद्या पहिल्यांदा येतं ॲक्वियस ह्युमरस असतं, त्याच्यानंतर लेन्स, त्याच्यानंतर विक्टरस ह्युमरस असतं. ॲक्वियस ह्युमरस आहे आईचा एकदम फ्रंट भाग अँटेरियरचा, लेन्स मधला, आणि जो विक्टरस आहे तो एकदम पोस्टिरियरचा भाग. जेव्हा इमेज डोळ्यांमध्ये पडते तेव्हा ती सरळ पडते का उलटी पडते? तर पहिले आउटर फायबरस कोट ऑफ द आयबॉल. स्क्लेरा काय असतो? इज फॉर्म द पोस्टिरियर 5/6 ऑफ द आउटर कोट. इट फॉर्म्स द व्हाईट ऑफ द आय. जे आपल्या डोळ्यातला व्हाईट कलरचा भाग आहे तो स्क्लेरा, आणि खालचा कंजक्टिव्हा, आणि इट कंटिन्यूस विथ द कॉर्निया. जो स्क्लेरा आहे तो कंटिन्यूस होतो कॉर्नियाच्या इथं. इन द फर्स्ट स्क्लेरा प्रोटेक्ट द इंटरनल स्ट्रक्चर अँड ऑल्सो मेंटेन द शेप ऑफ द आयबॉल. स्क्लेराचं काम काय आहे? इंटरनल स्ट्रक्चर, जे आयबॉलचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते सगळं मेंटेन करायचं, आणि जो शेप आहे आयबॉलचा त्याला मेंटेन करण्याचं काम करायचं. द ऑप्टिक नर्व पास थ्रू द पोस्टेरियर आस्पेक्ट ऑफ स्क्लेरा अँड रिचेस द रेटिना. जे सगळे नर्व्स आहेत, नर्व सप्लाय, ब्लड सप्लाय, ऑप्टिक, ते सगळे स्क्लेरा थ्रू रेटिना पर्यंत जातात. देन ए कॉर्निया, anterior 1/6 of the outer coat. It is transparent and has convex anterior surface. Convex आणि कॉन्केव्ह माहित असेल ना. तर याचा कॉर्नियाचा कसा असतो? कॉन्वेक्स असतो सरफेस. आणि कॉर्नियामध्ये कुठला पण ब्लड सप्लाय नसतो, आणि इट्स रिचली सप्लाय बाय द सेन्सरी नर्व्स. ह्याच्यात फक्त सेन्सरी नर्व्स असतात खूप मोठ्या प्रमाणात. ज्याने मिडल व्हॅस्क्युलर कोट मध्ये काय काय येतात? कोराइड आणि सिलिअरी बॉडीज येतात. तर कोराइड काय एक थिन आहे, पिगमेंटेड आहे, आणि हायली व्हॅस्क्युलर मेम्ब्रेन आहे आयचा. इट लाइन्स पोस्टिरियर कंपार्टमेंट ऑफ द आय अँड लाईज बिटवीन द इनर सरफेस ऑफ द स्क्लेरा अँड रेटिना. कोराइड कशाच्या याच्यामध्ये असतं? बिटवीन द स्क्लेरा आणि रेटिनाच्या मध्ये कोराइड असतं. आणि सिलिअरी बॉडीज काय असतात? अँटेरियर कंटिन्युएशन ऑफ द कोराइड, पुढून कंटिन्युएशन होतं कोराइडच्या, त्याच्या मागे सिलिअरी बॉडीज. इट लाईज बिटवीन द कोराइड आणि आयरिस. ह्याच्यामध्ये सिलिअरी बॉडीज असतात. सिलिअरी बॉडी कंटेन द सिलिअरी मसल. द सस्पेन्सरी लिगामेंट ऑफ द लेन्स अटॅच टू द सिलिअरी मसल. जे सस्पेन्सरी लिगामेंट आहेत ते लेन्सला सिलिअरी मसल बरोबर अटॅच करण्याचं काम करतात. लिगामेंट काय करते? काय जॉईन करते? बॉडीमध्ये लिगामेंट आहेत. कशा कशामध्ये? बोन, मसल, बोन, बोन, देणे आयरिस. टेंडॉन शब्द ऐकला का? टेंडॉन. आयरिस आहे. नंतर आयरिस इज अँटेरियर कंटिन्युएशन ऑफ द सिलिअरी बॉडी. सिलिअरी बॉडीच्या कंटिन्युएशनला आयरिस असतात. आयरिस इज द पिगमेंटेड मेम्ब्रेन अँड द कलर ऑफ द आय इज डिपेंड ऑन द पिगमेंट. जे बुबळ बोलतो, बुबळ डोळ्याचं, घार, निळ, काळ, ते आयरिस.
द आयरिस हॅज द सेंट्रल ओपनिंग कॉल्ड प्युपिल. आयरिसच्या मध्ये ओपनिंग असतं. जर तुम्ही लहानपणी बघितलं असं असं आपण सवय असते, जवळ गेलं की ते मोठं मोठं होत जातं. ते ओपनिंग आहे त्याला प्युपिल बोलतात. आता नाही दिसणार, ते मिरर मध्ये दिसणार. द टू साइड ऑफ द आयरिस मसल कंट्रोल द प्युपिल. तर हे कोणतं आहे? सर्क्युलर मसल आणि रेडियल मसल. तर सर्क्युलर मसल विच रिड्यूस द पॅपिलरी साईज. सर्क्युलर मसल काय करतात? जे पॅपिल्याची साईज आहे त्याला रिड्यूस करण्याचं काम करतात, आणि रेडियल मसल काय करतात? इन्क्रीज करण्याचं काम करतात. घुबड माहितीये का? घुबड पुढच्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा. ते प्युपिलचं कसं कंस्ट्रिक्शन आणि डायलेटेशन होतं. जेव्हा ब्राईट लाईट येते म्हणजे ऊन बिन होतं त्यावेळेस आपल्या प्युपिल्स कंस्ट्रिक्ट होतात, आणि डायलेट कधी होतात? रात्रीच्या वेळेस, जास्त दिसावं म्हणून. बोला. देणे इनर नर्वस कोट, त्याच्यामध्ये काय काय तर रेटिना येतो. रेटिना काय? इनरमोस्ट नर्वस कोट ऑफ द आयबॉल अँड लाईज इमिडिएटली टू द कोरॉइड. कोरॉइडचे इमिडिएटली रेटिना असतात. रेटिना मध्ये काय काय असतं? नर्व सेल्स, नर्व फायबर आणि इनर सरफेस. इनर सरफेसला नर्व फायबर असतात, आणि सम स्पेशल स्ट्रक्चर कॉल्ड द रॉड अँड कॉन्स. ते माहिती ना, रॉड अँड कॉन्स कलर मुवमेंट करतात, ते कलर डिटेक्शन करतात. विच आर ऑन द आउटर अँड कोरॉइडल सरफेस ऑफ द रेटिना. हे रॉड अँड कॉन्स कुठं असतात? आउटर आणि कोरॉइड सरफेस ऑफ रेटिनाचे तिथे असतात. दिस रॉड अँड कॉन्स रिसीव्ह द लाईट अँड दिस सेट अप इम्पल्सेस विच ट्रान्समिटेड थ्रू द ऑप्टिक नर्व. हे रॉड अँड कॉन्स काय करतात? लाईटला रिसीव्ह करतात आणि कुठं पाठवतात? ट्रान्समिट ऑप्टिक नर्व थ्रू रेटिना पर्यंत पाठवतात. देन ऑप्टिक डिस्क इज द पॉइंट वेअर द ऑप्टिक नर्व लिव्स द एंड बॉल eyeball. This point does not certain retina and it is insensitive to light. This point is called as a blind spot. जो ब्लाइंड स्पॉट आहे तो इथं असतो ऑप्टिक डिस्कच्या. ऑप्टिक डिस्क काय आहे? जिथे सगळे ऑप्टिक नर्व्स आहेत ते एंड होतात. आणि ब्लाइंड स्पॉट डायग्राम मध्ये दिसत असेल. रेटिनाच्या खाली, कोरॉइडच्या खाली. Then a macula is a small area of the retina which is situated just lateral to the entrance of the optic nerve. जो मॅक्युला आहे डायग्राम आहे त्याच्या खाली बघा. मॅक्युला का एक स्मॉल एरिया आहे ऑफ रेटिनाचा, जो कशाच्या खाली आहे? लॅटरली टू द ऑप्टिक नर्वच्या जस्ट लॅटरल साइडला. द मॅक्युला इज एक्झॅक्टली अपोजिट टू द सेंटर ऑफ द प्युपिला. जे प्युपिला आहे त्याच्या एकदम अपोजिटला मॅक्युला आहे. डायरेक्ट और नियर विजन इज फोकस ऑन मॅक्युला. मॅक्युलावरती नियर विजन फोकस होती. देन ॲक्वियस ह्युमरस लेन्स. आणि ॲक्वियस ह्युमरस मध्ये काय? इट इज अ फ्लुइड प्रेझेंट इन बोथ अँटेरियर अँड पोस्टेरियर चेंबर ऑफ द आय. आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं त्याला ॲक्वियस ह्युमरस बोलतात. अँटेरियर आणि पोस्टेरियर भागात. द अँटेरियर चेंबर आहे हे कशाचा स्पेस आहे? कशामध्ये आहे? कॉर्निया इन फ्रंट. जे कॉर्निया स्ट्रक्चर बघितलं ते फ्रंटला आहे. आणि आयरिस आणि सिलिअरी बॉडीज. कॉर्निया आणि आयरिसच्या मध्ये ॲक्वियस चेंबर असतं, त्याला ॲक्वियस ह्युमरस बोलतो. आणि जे पोस्टेरियर चेंबर आहे, पोस्टेरियर ह्युमरस, ते आयरिस आणि लेन्सच्या मध्ये. जे ग्लुकोमा आहे, आय डिसऑर्डर, त्याच्यात काय होतं? जे हे पाणी अँटेरियर किंवा पोस्टेरियर चेंबर मधलं ते खूप जास्त प्रमाणात तिथं कलेक्शन होतं, ते बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे ग्लुकोमा होतो. पेशंटला टनल विजन होतं. टनल विजन माहिती ना, असंच दिसणार, फक्त समोरच दिसणार, इकडचं. आता मला बघतो मी इकडचं पण बघू शकतोय, साईडचं नाही दिसत. काय तसं दिसणार ना, फक्त ह्या भागातलं दिसणार, एवढंच दिसणार, असं दिसणार. Then lens immediately behind the iris and pupil. It attaches to the ciliary body by means suspensory ligament of the lens, and the thick lens is controlled by the ciliary muscle through suspensory ligament. The lens focus light entering through the pupil on retina. हे लेन्स कशाच्या बिहाइंड आहे? आयरिस आणि प्युपिलच्या. हे काय ह्याच्यात काय असतं? थिक लेन्स असतात
आणि ते कशामुळे कंट्रोल होतं, सिलिअरी मसल आहे त्याच्या सस्पेन्सरी लिगामेंटमुळे कंट्रोल होतात. लेन्सचं काम फक्त जे रेज येते तिला एक डोअर ओपन करण्याचं काम. देन व्हिक्टरस ह्युमर इट इज जेली लाईक फ्लुइड विच फिल्स स्पेस बिटवीन द लेन्स अँड रेटिना. जे लेन्स आणि रेटिनाच्या मध्ये जे जेली लाईक फ्लुइड असतं त्याला बोलतो आपण व्हिक्टरस फ्लुइड. इट मेंटेन द शेप ऑफ द आय अँड गिव्स शेप अँड द frameless of the retina to retina and keep retina in a contact choroid and sclera. Vitreous humor हे काम आहे. Their mechanism of sight किंवा vision क्वेश्चन येतो याच्यावरती. The light enter through eye through the cornea. जी आपल्या लाईट येते ती आय मधून कॉर्निया थ्रू जाते. देन कुठे होते आयरिस. Then pupil regulate the amount of the light entering in eye. The image is then focused through the lens on the retina. जे लेन्स मधून इमेज जाते ती रेटिना पर्यंत पोहोचते. And the pigmented choroid darkness to the interior of eye, the reduce scarring and reflection of the eye. जे रिफ्लेक्शन होतं त्याचं आणि जे स्कार्टिंग होतं जे डिव्हिएटेड होतात लेन्स रेज, एखादी लाईट येते तर ती आपला कॉन्व्हेक्स आहे ना सरफेस कॉर्नियाचा, त्याच्यामध्ये डिव्हिएटेड होणार पांगणार असतं तर ते पांगण्यापासून रिड्यूस करते लाईटला. जे डोळ्यामध्ये कोरॉइड डार्कनेस आहे ते काम त्याचं काम. द इमेज देन सिच्युएटेड रिसेप्टर बिहाइंड द रॉड अँड कॉर्न्स ऑफ द रेटिना. जे इम्पल्स आहेत ते कॅरिड होतात कुठून ऑप्टिक नर्व पासून. द ऑप्टिक नर्व्स ऑफ द बोथ साइड क्रॉस ॲट द ऑप्टिक चायझ्मा. ऑप्टिक चायझ्मा एक आय मध्ये स्ट्रक्चर आहे. From the optic chiasma, the impulses are carried by the optic tract to the visual cortex. In presence, the occipital lobe of the brain, here the image is received. जे occipital lobe आहे ब्रेन मध्ये तो इमेज रिसीव्ह करायचं काम करतो. तर हा असा पाथवे साईटचा विजनचा. तर डिसीज आहेत मायोपिया म्हणजे ज्यांना जवळचं दिसतं आणि लांबचं दिसत नाही त्यांच्यामध्ये असतो मायोपिया. हायपरमेट्रोपिया मध्ये लॉंग साईट असते म्हणजे एखाद्या वेळेला लांबचा चष्मा असतो जवळचं दिसत नाही. त्या डिसीजला बोलतात हायपरमेट्रोपिया. ग्लुकोमा आताच सांगितलं. त्याच्यानंतर पहिलं काय प्रिस्बायोपिया. त्याच्यात काय होतं प्रेस्बायोपिया बरोबर ना. इट इज डिटेक्ट इन अकोमोडेशन. इट ऑकर्स इन ओल्ड एज ड्यू टू द इलेस्टिसिटी ऑफ द लेन्स. जे ओल्ड एज मध्ये हे सगळे डिसीज कंडिशन ओल्ड एज मध्ये होतात. जे लेन्सची किंवा कॉर्नियाची किंवा रेटिनाची जे इलेस्टिसिटी ती लूज होती त्याच्यामुळे. कलर ब्लाइंडनेस येल्लो, रेड, ग्रे, ब्लू हे पेशंटला कलर दिसतच नाहीत, वेगळे दिसतात. नाईट ब्लाइंडनेस त्याच्यात काय होतं जे रात्रीच्या वेळेस पेशंटला दिसत नाही ते कशामुळे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एचा वॅक्सिन कधी देतो आपण, कोणत्या मंथ मध्ये देतो व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एची वॅक्सिन देतो ना चिल्ड्रन मध्ये, कोणत्या मंथला स्टार्ट करतो आपण. नेक्स्ट आहे कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट मध्ये मोतीबिंदू. लेन्स मध्ये क्लाउडी स्ट्रक्चर निर्माण होतं म्हणजे जसे ढगांमध्ये ते आकाशामध्ये ढग येतात ना तसं डोळ्यांमध्ये येतं. मोतीबिंदूचे पेशंट बघितले असतील ना पूर्ण डोळा पांढरा होतो नाही तर काही काही भाग पांढरा होतो त्याच्यामुळे पेशंटला ब्लरी विजन होतं, दिसत नाही. मग ते आपण लेझर थ्रू साईट करतो लेन्सला
नाही ते लेझर थ्रू डायरेक्ट आपण त्याच्यावरती हे करतो, लेन्स पाडतो, लेझरचे इम्पॅक्ट पाडतो आणि ते डिस्ट्रॉय करतो बारीक 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 ह्याच्यात, मग ते निघून जातं. आणि जर सर्जिकली इन्सिजन घेऊन असं स्क्लेरामध्ये इन्सिजन घ्यायचं, लय बारीक बारीक इन्स्ट्रुमेंट असतात ऑप्थेलचे, असं इकडून टाकायचं, ते असं आपला कागद कसा निघतो एकदम पतला कागद तसं निघतं ते. सेन्सेशन ऑफ द स्मेल. सेन्सेशन ऑफ द स्मेल ऑल्सो नोन ॲज ऑल्फॅक्शन. जे ऑल्फॅक्टरी नर्व्ज आहेत, आपण 12 क्रॅनियल नर्व्ज बघितल्या होत्या त्या दिवशी, होते का ते ओ ओ टू मेक काहीतरी होतं ना, फील सॉफ्ट वेलवेट, ते 12 क्रॅनियल नर्व्सच्या वेळेस होते का कोण? 12 क्रॅनियल नर्व्स बघितल्या होत्या, ऑप्टिक, ऑल्फॅक्टरी, ऑक्युलोमोटर, ट्रायजेमिनल, ट्रोकियल, होते का? त्यातलं ऑल्फॅक्टरी नर्व्स नोज मध्ये असतात. नोज इज द ऑर्गन ऑफ द सेन्स ऑफ द स्मेल. द सेन्सरी नर्व ऑफ द स्मेल आर ऑल्फॅक्टरी नर्व्स. द फर्स्ट क्रॅनियल नर्व कुठली आहे तर ऑल्फॅक्टरी नर्व. द रिसेप्टर फॉर अ स्मेल आर ऑल्फॅक्टरी रॉड्स. जे रिसेप्टर आहे स्मेलचा ते कशातून येतो? ऑल्फॅक्टरी रॉड्स मधून येतो. दे आर प्रेझेंट इन अ म्युकस मेम्ब्रेन ऑफ द अप्पर पार्ट ऑफ द नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटीच्या अप्पर पार्टला म्युकस मेम्ब्रेन आहे, तिथे ह्या नर्व्स प्रेझेंट असतात. द एंड ऑफ द ऑल्फॅक्टरी रॉड्स कनेक्ट टू फॉर्म ऑल्फॅक्टरी नर्व्स. ज्या ठिकाणी ऑल्फॅक्टरी रॉड्स एंड होतात तिथून कनेक्शन होतं कशाचं? ऑप्टिक नर्व्हचं, सॉरी ऑल्फॅक्टरी नर्व्हचं. दिस नर्व पास थ्रू द रूप ऑफ द नोज. ही नर्व कुठून जाते? छप्पर नाकाचं, आणि एंड कुठे होती? ऑल्फॅक्टरी बल्बला. फ्रॉम द ऑल्फॅक्टरी बल्ब सेन्सेशन आर कॅरीड थ्रू द ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट टू ऑल्फॅक्टरी एरिया ऑफ द टेम्पोरल लोब ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स. जे ऑल्फॅक्टरी बल्ब आहे तिथून सेन्सेशन कॅरी होतं कुठून? ऑल्फॅक्टरी ट्रॅक मधून. आणि जे ऑल्फॅक्टरी एरियाज आहेत टेम्पोरल लोब मध्ये, जे सेन्स ऑफ द स्मेलचं काम करतात, आपण ह्याच्यात बघितलं होतं नर्वस सिस्टीम मध्ये, सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये, ते तिथे नेऊन ते सगळे सेन्सेशन पोहोचवतात. द परसेप्शन ऑफ द स्मेल ऑकर्स इन दिस एरिया. जे सेन्सचं परसेप्शन आहे, भास आहे, ते ऑल्फॅक्टरी कॉर्टेक्स, सेरेब्रल कॉर्टेक्स मधला टेम्पोरल लोब मध्ये होतं. तर या ठिकाणी सांगितलं कसं स्मेल कुठे ऑल्फॅक्टरी ट्रॅक आहे, ऑल्फॅक्टरी लोब. डायग्राम मध्ये बघा, ही डायग्राम नाही एवढी महत्वाची. हे आता हे झालं स्मेलचं एवढं विचारत नाही, नोटचं देणे. त्याच्या माग या सेन्सेशन ऑफ द टेस्ट, पेज नंबर 33. टंगचं सेन्सेशन ऑफ द टेस्ट आर नोन ॲज द जस्टेशन. द रिसेप्टर फॉर द सेन्सेशन ऑफ द टेस्ट अँड आर टेस्ट बड. जे चवीचं सेन्सेशन पोहोचवतात टंगवरती आपल्या स्मॉल ओपनिंग आहे, तर त्याला टेस्ट बड्स आहेत. ते द टेस्ट बड आर प्रेझेंट ॲट साइड अँड द बेस ऑफ द टंग. तर कुठली साईड कुठली टेस्ट प्रोव्हाइड करते? तर आपल्याला गोड लागत, ते कुठून लागत? शेंड्या, जिभेचा शेंडा. आणि जे बिटर आहे, कडू लागत, ते बिटर म्हणजे कडूच ना, ते बिटर बॅक साईडला. आपण गोळी खातो एकदम मागं ठेवतो, आपल्याला कडू लागतं, तसं ध्यानात ठेवा. आणि जे सोर आहे, सोर म्हणजे सोर टेस्ट चव नसलेलं ना, हा, ते कुठं? बॅक एजेसला, पाठची जी जीभ आहे त्याच्या कडेला. आणि जे साल्ट टेस्ट आहे, साल्ट टेस्ट कशाची असते? बरं ऐका, दुसरं ऐका, हे संपू मग. द सेन्सरी नर्व्स ओरिजिनेट फ्रॉम द टेस्ट बर्ड्स. जे सेन्सरी नर्व्स आहेत त्या टेस्ट बर्ड पासून ओरिजिनेट होतात आणि कॅरीज थ्रू द फेशियल अँड ग्लॅसोफॅरेंजियल नर्व्स. टंग मध्ये कुठली नर्व असते?
12 cranial nerve मधली ग्लॅसोफॅरेंजियल. The impulse are carried to the taste center in the medulla and from there to thalamus and then to motor cortex. जे टेस्ट सेन्सेशन चालतं आपल्या बॉडीमध्ये कसं, पहिल्यांदा टेस्ट मेडुला मध्ये जाते, देन थॅलेमस मध्ये जाते, थॅलेमस मधून मोटर कॉर्टेक्स मध्ये जाते. द इम्पल्स आर इंटरप्टेड इन द कॉर्टेक्स ऍज अ सेन्सेशन ऑफ द टेस्ट. तर एक लास्टला एक डायग्राम आहे बघा, लास्ट स्लाइड एकदम, त्याच्यामध्ये अजून कळून जाईल. ह्युमन्स हॅव 4 काइंड ऑफ द टेस्ट बर्ड्स, स्वीट, सोर, सॉल्टी, बिटर. तर बिटर कुठे आहे, सोर कुठे आहे, स्वीट कुठे आहे आणि सॉल्टी कुठे आहे, याचा एक टंगच्या ह्याच्यानुसार त्यांनी कलर कोडीनुसार दिलेलं आहे. द इच काइंड ऑफ द टेस्ट बर्ड इज नॉट इव्हनली डिस्ट्रीब्युटेड ऑन अ टंग. Thus, certain part of the tongue are more sensitive to particular taste than others. हे टेस्ट बर्ड मध्येच फक्त सेन्सेशन होतं असं नाही की बाबा मला गोडच खायचं तर मी मांजरे सारखं करण, तसं नाही. तर जिभेच्या प्रत्येक भागामध्ये सेन्सेशन आहे टेस्टचं, प्रत्येक सेन्सेशन. फक्त ह्या एरियामध्ये आपल्याला अॅनाटॉमिकली जे लोकेशन सांगितले तिथे जास्त सेन्सेशन आहे. मग तिथून खाल्लं तिथं आपण जीभ लावली तर जास्त गोड लागणार, जास्त कडू लागणार, जास्त सॉल्टी लागणार.